पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साइटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। गारडे येथील बंधारा मागे आलेल्या पुरामुळे वाहून गेलाय। यानंतर लोक तात्पुरती व्यवस्था करून जात येत होते, परंतु मागील काही दिवसात वारंवार झालेल्या पावसानं पंढरपूर तालुक्यातील गारडे येथील ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। गावातील लोकांना स्वतःच्या शेतामध्ये जाता येत नव्हतं, तसंच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये देखील जीव धोक्यात घालून कमरे इतक्या पाण्यातून जावं लागत होतं। महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी कमरे इतक्या पाण्यातून डोक्यावर घागरी घेऊन ये जा करावी लागत असल्याचं चित्र पाहावयास मिळत होतं। या गंभीर समस्येकडे ॲडव्होकेट दीपक पवार व ग्रामस्थांनी शासनाचं लक्ष वेधलं होतं, मात्र या गंभीर समस्येची तातडीनं सोडवणूक करणं गरजेचं असल्याचं लक्षात घेत ओढ्याच्या पलीकडील लोकांनी लोकवर्गणी गोळा करून ॲडव्होकेट दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून रस्ता बनवला। यासाठी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सिमेंटचे 10 पाईप देऊन सहकार्य केलं, तसेच नानासाहेब मोरे यांनी पोकलेन मशीन देऊन सहकार्य केलं। तसेच शहाजी भाटेकर व वसंत फाटे यांनी JCB मशीन दिलं व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून हा रस्ता तयार केल्यानं शाळेत जाणाऱ्या मुलांना त्रास व दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास व्हायचा बंद झालाय। तर गारडी जैनवाडी रस्ता डांबरीकरण व ओढ्यावर पूल बांधून मिळावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। वड्याला जून महिन्यात पहिल्यांदाच अवकाळी पावसामुळे पाणी आले होते। सदरचं बंधाऱ्याचं काम झाले असल्यामुळे दोन्ही रस्ते पाण्याखाली गेले। त्यानुसार गावाने एक मीटिंग आयोजित केली। त्या मीटिंगमध्ये आदरणीय दीपकदादा पवार जैनवाडी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, बाबा पाणी बी टिकलं पाहिजे आणि हे रस्ता बी झाला पाहिजे। आणि त्यानंतर लोकांना मीटिंगमध्ये असा निर्णय घेतला बाबा की दुधाला येणार जाणारी लोकांची अडचण होत आहे, तरी आदरणीय बाबासाहेब देशमुख यांनी एक 10 नळ्या दिल्या, त्यांनी 50 ते 60 हजार असलेल्या अंदाजे, त्यांचं बी मोठं सहकार्य। आणि आदरणीय सत्यवर नाना मोरे उपजिल्हा प्रमुख शिंदेगड यांनी सुद्धा एक मोठं पोकलेन 200 फ्री दिलं, त्यांचं सुद्धा मोठं योगदान आहे। आणि वसंत अण्णा डिप्युटी यांनी मशीन पोकलेन JCB दिलं आणि सदाशिव पाटेकर यांनी सुद्धा मशीन दिले आणि सारा काय शेतकरी त्यांचं ट्रॅक्टर दिलं। आणि ही गारडी ते जैनवाडी रोड फिरसे चालू झाला आणि छोटासा पूल झाला। ह्याचं सोल्युशन आता झालेलं नाही, ते आदरणीय बाबासाहेब देशमुखने ह्याच्यावर एक चांगला पूल तयार करून गारडी ते जैनवाडी रस्ता पूर्ण करावे, पुढे एस्टिमेटमध्ये घ्यावं लोकवर्गणीतनं। ही बाकीची काम खडी मुर्मीकरण झालेलं आहे, तरी ही बाकीचं जे डांबरीकरण आहे आदरणीय बाबासाहेब देशमुखने चालू जे आमदार आहेत त्यांनी डांबरीचा प्रस्ताव मंजूर करून द्यावा ही विनंती।